देशाचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दिमागदार सोहळ्यात शपथग्रहण. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. देशातला प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माता असून आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरोखर स्वातंत्र्य असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांचं प्रतिपादन. भगवान बुद्धांच्या या भूमीनं शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाचं नेतृत्व करावं, नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. काँग्रेसच्या 6 सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी विरोधी पक्षानं लोकसभेत केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती. राज्यावर आर्थिक बोजा पडला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारनं त्वरित घ्यावा, विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी. उदयनराजे भोसले यांची अखेर पोलिसांसमोर शरणागती, सत्र न्यायालयाकडून 7 दिवसांचा जामीन मंजूर. आणि मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातली 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जण मृत्युमुखी, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया सविस्तर वृत्त. देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या दिमागदार पदग्रहण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या दिमागदार सोहळ्यात रामनाथ कोविंद यांनी भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून आज पदभार स्वीकारला. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांनी कोविंद यांना राज्यघटना आणि कायद्याचं संरक्षण, अनुरक्षण आणि प्रतिरक्षण करण्याची शपथ दिली. रामनाथ कोविंद ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं श्रद्धापूर्वक भारत के राष्ट्रपति के पद का कार्यपालन करूंगा तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का परिरक्षण, संरक्षण और प्रतिरक्षण करूंगा और मैं भारत की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगा. शपथ ग्रहण केल्यानंतर कोविंद यांनी राष्ट्रपती पदाच्या स्वीकृती पत्रावर स्वाक्षरी केली. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी कोविंद यांना आपलं आसन देऊन राष्ट्रपती पदाची सूत्र औपचारिकरित्या कोविंद यांच्याकडे सुपूर्द केली. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी 21 तोफांची सलामी देऊन नव्या राष्ट्रपतींचं स्वागत करण्यात आलं. शपथ घेतल्यानंतर कोविंद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरंखुरं स्वातंत्र्य असल्याचं ते म्हणाले. राष्ट्र निर्माण केवळ सरकारकडून होत नाही, तर सीमेचं संरक्षण करणाऱ्या जवानांपासून ते आपल्या मुलांना घडवणाऱ्या महिलांपर्यंत देशातल्या प्रत्येक नागरिक राष्ट्र निर्माता आहे. हम 21वीं सदी के दूसरे दशक में हैं. वो सदी जिसके बारे में हम सभी को भरोसा है कि ये भारत की सदी होगी. भारत की उपलब्धियां ही इस सदी की दिशा और स्वरूप तय करेंगी. हमें एक ऐसे भारत का निर्माण करना है जो आर्थिक नेतृत्व देने के साथ ही नैतिक आदर्श भी प्रस्तुत करे. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत, पण आपल्याला आणखी प्रगती करायची आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीची ही फळं पोहोचवायची आहेत. गरीब कुटुंबातल्या शेवटच्या मुलींपर्यंत संधीची दारं उघडी केली पाहिजे, असंही राष्ट्रपती कोविंद म्हणाले. 21वे शतक भारताचं शतक असेल आणि 21व्या शतकातला भारत सुंदर भारत असेल. भगवान बुद्धांच्या या भूमीनं शांतता प्रस्थापित करण्यात आणि पर्यावरण संतुलनात जगाचं नेतृत्व केलं पाहिजे, असंही नवे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात सांगितलं. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या शपथग्रहण समारंभाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, एच.डी. देवेगौडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर मुरली मनोहर जोशी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व सदस्य, सर्व राज्यांचे राज्यपाल आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर राष्ट्रपती कोविंद माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसह राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. तत्पूर्वी तिन्ही संरक्षण दलांनी कोविंद यांना मानवंदना दिली.
राष्ट्रपती भवनात दाखल झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रपतींच्या आसनावर विराजमान केलं. मुखर्जी यांनी कोविंद यांना राष्ट्रपती भवन आणि तिथल्या संपूर्ण कामकाजाची माहिती विशद केली. तत्पूर्वी कोविंद यांनी आज सकाळी 10:30 वाजता राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. लोकसभेमध्ये आज काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिशेनं कागद फाडून भिरकावणाऱ्या 6 काँग्रेस सदस्यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून आजही काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला आणि निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. संयुक्त जनता दलाचे शरद यादव, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव तसंच राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेसचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. लोकसभेत होत असलेल्या प्रचंड गोंधळामुळे प्रारंभी 3 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली, परंतु त्याला अध्यक्षांकडून अनुमती नाकारण्यात आली. या काळात गोंधळ कायम सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी आणि रक्षणासंबंधी लक्षणीय प्रगती केली असल्याची माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत दिली. संरक्षण सामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी केल्यामुळे तसंच अधिकारांचे केंद्रीकरण केल्यामुळे हे शक्य झाल्याचं जेटली म्हणाले. देशाच्या सशस्त्र सेना दलाकडे पुरेशी साधनसामुग्री आहे, त्याचबरोबर आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यास सैनिक कुशल आहेत असंही ते म्हणाले. या संदर्भात समाजवादी पार्टीचे सदस्य रामगोपाल यादव यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. ओडिया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागासाठीच्या तरतुदीत कोणतीही कपात करण्याचं प्रस्तावित नाही असंही ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावावर सरकारचं अभिनंदन करणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत हस्तक्षेप करताना त्यांनी हे स्पष्ट केलं. चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची इच्छाच नाही, त्यामुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेमुळे आणि शेतकरी स्वयंस्फूर्तीमुळे सरकारला जाग आली आणि सरकारला झुकावं लागलं असं विखे पाटील म्हणाले. तर सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही सक्तीची कर्जवसुली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला. बँकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, म्हणूनच निर्णय होऊन 1 महिना उलटला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही असंही ते म्हणाले. पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्याच्या कर्जाचाही समावेश योजनेत करावा, ऑनलाईन अर्जाला पर्याय द्यावा अशा मागण्या पवार यांनी यावेळी केल्या. शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी कर्जमाफीसाठी सरकारचं अभिनंदन करताना योजनेतल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली. पीक विमा योजनेचे अर्ज तातडीने भरून घेण्याचे आदेश बँकांना द्यावेत अशी सूचना त्यांनी केली. पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च रोजगार हमी योजनेतून करावा अशी मागणी साबणे यांनी केली. भाजपच्या संजय कुटे यांनी या चर्चेत भाग घेतला. त्यापूर्वी आज सकाळी सत्तारूढ सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला. भाजपच्या अनिल बोंडे यांनी चर्चेला सुरुवात केली. कर्जमाफीसाठी सरकारचं अभिनंदन करताना कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य रीतीनं व्हावी यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती नेमावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या आधीच्या सरकारांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. आता त्याच लोकांच्या हातातल्या जिल्हा बँका शेतकऱ्यांना द्यायची 10,000 रुपयांची मदत रोखून धरत आहेत असा आरोप बोंडे यांनी केला. त्यापूर्वी प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी सुचवलेल्या 10 सुधारणा स्वीकारण्यात याव्या अशी जोरदार मागणी विरोधकांनी सातत्यानं लावून धरली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं होतं. अध्यक्षांच्या दालनात चर्चा झाल्यानंतर सभागृहात पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. विधान परिषद. राज्यावर आर्थिक बोजा पडला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल अभिनंदन करणाऱ्या तसंच शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याबाबतच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. 30 जून 2017पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा, तसंच योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन व्यवस्था नको अशी मागणी मुंडे यांनी केली. सीमेवर लढणाऱ्या सर्व सैनिकांच्या शेतकरी कुटुंबाला कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये द्यावेत आणि त्यांची विविध महामंडळांची कर्ज माफ करावीत. या योजनेच्या लाभासाठी कुटुंबही व्याख्या बदलून व्यक्ती व्याख्या करावी अशा सूचना मुंडे यांनी केल्या. शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे शेतकरी आंदोलन पेटलं असं सांगत कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणीही त्यांनी केली.
कर्जमाफी द्यायला सरकारने 3 वर्ष उशीर केला. या काळात 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे सरकार अभिनंदनाला पात्र ठरत नाही असंही ते म्हणाले. शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंडे यांच्या टीकेला शिवसेनेच्या अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. सरकारची योजना अभिनंदनीय असल्याचंही ते म्हणाले. कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे शिवसेनेचं लक्ष राहील. शिवसेनेचं ढोलबजाव आंदोलन बँकांविरोधात होतं, सरकारच्या विरोधात नव्हतं असं सांगत शिवसेना भाजपा विरोधात काम करत नाहीत असंही परब यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यात ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठा अडसर ठरणार आहे असं मत चर्चेदरम्यान काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. ग्रामीण भागात इंटरनेटची गंभीर समस्या आहे. 89 लाख शेतकऱ्यांकडून 25,000 ई-सेवा केंद्रातून सरकार अर्ज कसे भरून घेणार असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यासाठी ऑनलाईनचा घोळ घातला जात आहे असा आरोप पाटील यांनी केला. भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी आज प्रस्ताव मांडताना सरकारनं जाहीर केलेली सर्वात मोठी कर्जमाफी असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशादायी चित्र निर्माण झालं आहे असंही सांगितलं. दरम्यान बुलडाण्यातील ईव्हीएम घोटाळ्याबाबत निवेदन करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज राज्य सरकारला दिले असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयानं 7 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथल्या सोना अलाइड कंपनीच्या मालकाकडून खंडणीची मागणी आणि मारहाण प्रकरणी भोसले यांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात हजर केलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. गेल्या आठवड्यात उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला होता. मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातल्या श्रेयस चित्रपटगृहाजवळ साई अपार्टमेंट ही 4 मजली इमारत आज सकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 2 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. 35 वर्ष जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना आज ही इमारत कोसळली आहे. या इमारतीत 55 ते 60 लोक राहत असून त्यापैकी 30 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात मदत पथकांना यश मिळालं आहे. मदत कार्य करणारे 2 अग्निशामक दलाचे जवान जखमी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या निमगाव इथं झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं आज माढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिलं. कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना तातडीनं शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण लागू करावं, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि दुधाला प्रति लिटर 50 रुपये भाव मिळावा अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. प्रख्यात शेअर बाजारात आज विक्रम प्रस्थापित झाला. मात्र नफेखोरीमुळे ही विक्रमी घोडदौड टिकू शकली नाही. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 18 अंकांची घसरण होऊन तो 32,228 अंकांवर बंद झाला. त्यापूर्वी सकाळच्या सत्रात त्यानं 32,374 अंकांचा विक्रम प्रस्थापित केला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत दिवसअखेर 2 अंकांची घसरण होऊन तो 9,965 अंकांवर बंद झाला. सकाळच्या सत्रात निफ्टीनं 10,011 अंकांचा विक्रम प्रस्थापित केला होता. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ प्रोफेसर यशपाल यांचं काल उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. आज दुपारी नवी दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतल्या टाटा मूलभूत संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून यशपाल यांनी अहमदाबाद इथं भारत सरकारनं स्थापन केलेल्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे संचालक म्हणून काम पाहिलं. 1986 ते 91 या काळात त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचं अध्यक्षपद भूषवलं. ते काही काळ नियोजन आयोगाचे सल्लागार होते. 2007 ते 12 या काळात ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू होते. विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी 1976 साली भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण तर 2013 साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशपाल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. हवामान. गुजरात आणि राजस्थानात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दोन्ही राज्यांसह झारखंडमध्ये अनेक ठिकाणी येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पश्चिम बंगालमध्येही सततच्या पावसामुळे स्थिती गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आसाममधल्या पूर परिस्थितीत सुधारणा होत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्यात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर आज अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. पावसामुळे बंद ठेवण्यात आलेला कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग आज सुरू करण्यात आला. नागपूर आणि भंडारा इथं पाऊस असून सिंधुदुर्गात श्रावण सरी होत आहेत. येत्या 48 तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
देशाचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दिमागदार सोहळ्यात शपथविधी. सरन्यायाधीश जे.एस. खेर यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. देशातला प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माता असून आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हेच खरोखर स्वातंत्र्य असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांचं प्रतिपादन. भगवान बुद्धांच्या भूमीनं शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाचं नेतृत्व करावं, नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. काँग्रेसच्या 6 सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी विरोधी पक्षानं लोकसभेत केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागासवर्गीय खात्यांची अंदाजपत्रकीय तरतूद कमी होणार नाही, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती. राज्यावर आर्थिक बोजा पडला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारनं त्वरित घ्यावा, विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी. उदयनराजे भोसले यांची अखेर पोलिसांसमोर शरणागती, सत्र न्यायालयाकडून 7 दिवसांचा जामीन मंजूर. आणि मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातली 3 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जण मृत्युमुखी, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर झालेल्या वादळी चर्चेमुळे चांगलाच गाजला. या पार्श्वभूमीवर कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवर विरोधकांची भूमिका तसंच अधिवेशनाच्या यापुढच्या कामकाजाची संभाव्य दिशा याविषयी संवाद साधण्यासाठी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.